कडे मुंबईतल्या केईएम रुग्णालयातल्या रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इतकंच नाही तर या रिपोर्टपासून पेपर प्लेट्स बनवल्या गेल्याचंही समोर आलंय। यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर आक्रमक झाल्या। त्यांनी केईएम रुग्णालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली। या संदर्भात 6 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं कळतं। रुग्णांचे अहवाल विकण्याचं नेमकं कारण काय, तसंच सनदी कर्मचाऱ्यांनी हे अहवाल कोणाला विकले असा थेट प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला। केईएम त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा केईएमचा जो लोगो आहे ह्या सगळ्या गोष्टी हिणकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चारित्र्यावरती हाणं नाही। त्यामुळे याच्यावरती सोमवारी पीएल दाखल होते, कारण हे करणारे जे आहेत दगडूदादा सकपाणी सांगितलं नुसतं इन्क्वायरी नाही, या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही, ज्यांना या हॉस्पिटलची महती कळत नाही, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्ट हे रद्दीत विकले। आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकलंय? मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेले आहेत, त्याच्यावर केएम हॉस्पिटलचं नाव आहे, पेशंटचं नाव आहे, कुठला रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत। असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी? त्यामुळे हा विषय पुढच्या काही काळात आणखीन मोठा होणार यात काहीच शंका नाही। कारण धक्कादायक बाब म्हणजे विलेपार्लेतल्या एका दुकानात ग्राहकांना याच पेपर प्लेटमध्ये नाश्ता दिला जातो। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांनी। मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल ट्विटरवरती एक व्हिडिओ ट्विट केला होता। त्या व्हिडिओमध्ये एक पेपर प्लेट्स पाहायला मिळाले होते। त्या पेपर प्लेट्समध्ये एक प्रिंटिंग जी अशी होती, त्यामध्ये केम रुग्णालयाचं लोगो होता, नाव होता आणि पेशंटचे नावं होते त्यामध्ये, पण ती त्या पेपर प्लेटवर छापण्यात आली नव्हती, तर ते पेपर प्लेट त्या रिपोर्टच्या फायलिंगने तयार करण्यात आले होते। सध्या ते आपल्याकडे ते पेपर प्लेट सुद्धा आहेत। पेपर प्लेट मी दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो। ही जी पेपर प्लेट आहे, ही पेपर प्लेट नेमकं कुठून आली, कशी आली हे तुम्ही पाहू शकतात। या पेपर प्लेटवरती तुम्ही बघू शकतात काय लिहिलेलं आहे, मेमोरियल हॉस्पिटल मुंबई 400012 यावर पेशंटची नावं लिहिलेलं आहेत। आपण पाहू शकतात करकरे नावं आहेत, यावरती जडेजा म्हणून नाव लिहिलेलं आहे, सेक्स मेल म्हणून लिहिलेलं आहे, यावरती गुगे म्हणून हा पेशंटचे नाव लिहिलेलं आहे। त्याच्या पुढे CTPNS टू ऑर्बिट हे अशा पेनाने लिहिलेलं आहे। सध्या ही पेपर प्लेट कुठे पाहायला मिळत आहे, हे या पेपर प्लेटवरती कोण नाश्ता देत आहे, हे पेपर प्लेट बाहेर कसे येत आहेत, हे आपण सध्या मी तुम्हाला दाखवतो। मी या विलेपार्लेच्या सौराष्ट्र हॉटेलकडे आहे। ये पेपर प्लेट आपके पास आया हुआ है? हाँ, केएम हॉस्पिटल रिपोर्ट है, उसके हिसाब से बनाया गया है। हाँ बराबर। तो ये आपके पास पेपर प्लेट आया हुआ है, ये आपको किसने दिया गया हुआ है? हमारा जो पेपर प्लेट हमको सप्लाई करता है पेपर प्लेट वाला ने दिया है। आपको जब ये पेपर में हॉस्पिटल का नाम दिखा, लोगो दिखा, तभी आपने उनसे पूछा नहीं कि ये किस तरीके से देखो वो जब आता है तभी ऐसा पूरा बंडल रख के जाता है, तभी हमारा ध्यान नहीं रहता है। हम लोग काम में रहता है, जब जरूरत पड़ता है, जब खोलता है तब हमारे ध्यान में आता है। आपके पास जो लोग नाश्ता करने आते हैं उनको आप वही प्लेट में नाश्ता दे रहे हैं? वही प्लेट हटाए थे। हमारे जो छोकरे लोग है वो अनपढ़ है, वो पढ़ा लिखा नहीं है, उसको इतना मालूम नहीं है, जैसा हमको मालूम पड़ा वैसा हटा दिया। आपला या कचऱ्याच्या डब्यात एक पेपर प्लेट आपल्याला सापडलेला आहे। या पेपर प्लेटमध्ये हा नाश्ता करण्यात आलेला आहे। ह्यावर रुग्णालयाचा हा रिपोर्ट्स जे आहे ती त्या रिपोर्टची फाईल आहे, त्या फाईलचा ने हा पेपर प्लेट तयार करण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाडसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई।